सुमारे 121व्या वर्षात पदार्पण करणारे आपल्या पुसद शहरातील मानाचा गणपती अर्थात श्री गणबादेव गणेश उत्सव मंडळ महाराष्ट्र लेवल, राज्य लेवल अशा ठिकाणचे जे पारितोषिक पटकावलेले हे मंडळ आपल्या कार्यांसाठी विशेष उल्लेख केले जाते। आज आपण विशेष चर्चा करणार आहे त्यांच्या आभूषणाची। विशेष म्हणजे हे सर्व आभूषण जे भाविक भक्त आहे त्यांनी जे देणगी दिली त्यामधूनच त्यांनी बनवलेले आहे। आता थोडक्यात मी वर्णनही सांगतो। ज्या आसनावर गणबादेव विराजमान आहे ते आसन सुमारे 14 किलोचे आहे। ज्या पाटावर ते विराजमान आहे ते सुमारे 3 किलोचा आहे। ज्या मुकुट त्यांनी धारण केलेला आहे ते सुमारे 2 ते 2.5 किलोचा आहे। हातातले शस्त्र अस्त्र हे सुमारे 1.5 ते 2 किलोचे आहे। मूषकराज सुद्धा सुमारे 1 किलोचा आहे। विशेष म्हणजे जे दंत यावेळी गणरायाला लावण्यात आलेले आहेत ते दंत सुद्धा सुमारे 42 ग्रॅम सोन्याचे बनविलेले आहे आणि डोक्यावरचा तिलक हा सुद्धा सुमारे 5 ग्रॅमचा आहे। महत्वाचं म्हणजे ही सर्व देणगी भाविक भक्त यांच्याकडून आलेली आहे। देणगी म्हणजे श्रद्धा, त्यांना आलेला अनुभव आणि यामधूनच गणराया गणबादेव आणखीही सजवल्या जाणार असं भक्तगणांचं म्हणणं आहे। नक्कीच गणबादेव सर्वांना पावेल अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू। जय गणबादेव।